निवडणुकी असल्या तर किती बरं झालं असतं. या स्वार्थी राजकारण्यांनी किमान मतांसाठी तरी पाहणी दौऱ्यापेक्षा शेतकऱ्याला पुरातून आणि आर्थिक संकटातून बाहेर काढलं असतं. दुःख कसे आले विठ्ठला. पण देवासारखा माणूस देवाभाऊ असल्यावरही असं त्याच्यातलं देव पण दिसत नाही हे तिथं स्पष्ट होतं. आणि तुम्ही सरसकट मदत जाहीर केली पाहिजे. पंचनामे काय असेल करत बसा, तुम्हाला काय केंद्र सरकारला दप्तरी दाखवायचं असेल तो भाग अलग आहे. का आज त्याच्याजवळ जगालेच पैसे नाही आहे आणि तुम्ही पंचनाम्यात गुंतलेले आहे. म्हणजे माणूस मराच्या ते म्हणतं ना, एखाद्या पेशंटला दवाखान्यात नेल्यानंतर तो डॉक्टर काय म्हणतं, पहिले पैसे दे मग उपचार करू. हे देवाभाऊ तसेच करताय. हां पहिले पंचनामा करतोय मग पैसे देतो. वा, कुठले देवा, नाव देवासारखं आहे, देवासारखं वागा ना. अशी रावणाची प्रवृत्ती कदाचित तुमच्या डोक्यात येत असत. प्रभू रामचंद्राच्या भक्त तुम्हा म्हणून ओळखल्या जाता.